नमस्कार. मी महादेव साळुंके, राहणार पारे. 286 खानापूर आटपाडी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून आमचे मित्र, आमचे स्नेही माननीय संग्राम नाना माने यांना उमेदवारी मिळाली. त्याबद्दल मला आनंदच आहे. त्यांच्या बद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण त्यांच्या पुढे अनेक अडचणी आहेत उमेदवारीबद्दल. ते वडर समाजाचे नेते आहेत. ते ज्या वडर समाजातून येतात त्या समाजाचं खानापूर आटपाडी मतदारसंघात एकूण 3,45,000 मतदानापैकी नगण्य असं मतदान आहे. पावणे 5,000 ते 5,000पर्यंत मतदान आहे. ही सगळ्यात मोठी त्यांची अडचण आहे. 5,000 मतदानापैकी होणारं मतदान 3,500. त्यापैकी त्यांना किती मतदान होईल ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नंबर 2चा विषय असा आहे, गेली 1 वर्ष झालं मराठा आरक्षणावरनं त्यांनी अनेक गरळ ओकलेले आहेत. मराठा आरक्षणाला त्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघात 1,60,000 मतदान मराठा आहे. त्यामध्ये मराठा महासंघ आहे, मराठा क्रांती मोर्चा आहे, सकल मराठा समाज आहे, मराठा गलाई बांधव असोसिएशन आहे. अशा अनेक अडचणी त्यांच्या पुढे आहेत. 1,60,000 मतदानापैकी एकही मतदान मराठ्याचं त्यांना होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांनी मराठा समाजासंगत अतिशय मोठा संघर्ष केलेला आहे. तीन नंबरचं अडचण अशी आहे त्यांच्या पुढची की शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते आणि भक्तराज ठेगळे ते लिंगायत समाजातून येतात. त्यांचीही या मतदारसंघात उमेदवारी आहे. त्यामुळं त्यांचंही वोट कटिंग होण्याची शक्यता आहे. 4 नंबरची त्यांच्या पुढची समस्या अशी आहे, या मतदारसंघात BSPचा एक उमेदवार उभा राहणार आहे आणि BSPचा उमेदवार उभा राहिल्यामुळे बौद्ध समाजाची मतं त्याला जाणार आहेत. 5वी समस्या त्यांच्या पुढची अशी आहे की RPI गटाचा आठवले गटातून एक उमेदवार उभा राहणार आहे. त्यामुळे बौद्ध समाजाची मतंही त्याच्या पाठीमागे जाणार आहेत. अशा अनेक अडचणी संग्राम मानेंच्या समोर आहेत. त्यामुळं माझ्या मनात त्यांच्याबद्दल चिंता आहे. उमेदवारी मिळणं हा फार काय मोठा विषय नाही. सोन्याची सुरी मिळाली म्हणून काय पोटात घालून घ्यायची का? दुसरी गोष्ट, मराठा समाजासंगत
मराठा समाजाचं आणि तेली माळी कुष्टी लवार चांभार धनगर सनगर महार मांग चांभार अशा अनेक समाजासंगट पिढ्यानपिढ्याचं पारिवारिक संबंध आहेत, व्यावसायिक संबंध आहेत, व्यावहारिक संबंध आहेत, गाव खेड्यात शेतीवाडीचे संबंध आहेत. हे संबंध तोडून संग्रामनानांना मत जातील असं मला काय वाटत नाही. त्यामुळं संग्रामनानांनी उमेदवारीबद्दल पुनर्विचार करायला हरकत नाही. संविधानानं प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. त्या पद्धतीनं निवडणूक लढवण्याची कोणती हरकत नसते. पण एक वैचारिक विषय, माझे ते मित्र असल्यामुळं मला त्यांच्याबद्दल चिंता आहे. माझ्याबरोबर बहुजन समाजातील तेली माळी कुष्टी लवार चांभार धनगर सनगर वडर महार मांग चांभार हे सर्व समाज माझ्याबरोबर आहे. मुस्लिम समाज माझ्याबरोबर आहे, मराठा समाज माझ्याबरोबर आहे. त्यामुळं माझ्या निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारीबद्दल मला कोणतीही शंका नाही. मी सर्व समाजाला घेऊन चालणारा व्यक्ती असल्यामुळं लोक माझ्याबरोबर आहेत, माझा प्रचार करतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.